नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता भूमीने अभिजितच्या मदतीने पोलिसांच्या समोर इथे रागिनीचं कारस्थान उघडं केलेलं असतं। अभिजितच्या मदतीने इथे रागिनीला सगळ्यांसमोर एक्सपोज करत रागिनीच्या तोंडूनच तिचा गुन्हा कबूल करून घेतलेला असतो। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमाला सगळं सत्य समजलेलं असतं। अभिजितच्या मृत्यूच्या मागे आकाशचा हात नसून इथे संपूर्ण हात रागिनीचा आहे हे आता पौर्णिमाला कळल्यानंतर पौर्णिमाने रागिनीचं चक्क थोबाड फोडलेलं असतं। तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलेलं की मागच्या वेळेला इथे रागिनीने अभिजितचा गळा दाबून त्याला मारून टाकलेला असतं आणि त्याचा व्हिडिओ यशपालने आपल्या मोबाईलमध्ये ठेवलेला असतो। यशपाल आपला मोबाईल घेऊन रागिनीपर्यंत पोहोचतो आणि तिला ब्लॅकमेल करत असतो की मला हवे तेवढे पैसे द्यायचे आणि जर मला पैसे दिले नाहीस तर हा व्हिडिओ मी सगळीकडे व्हायरल करेन। म्हणून व्हायरल तर करेनच, पण इथे आकाश आणि भूमीला दाखवेन, मग तुझी काय वाट लागते ना ते बघस तू। तेव्हा इथे रागिनी घाबरते आणि यशपालला ती पैसे देते, पण एका पॉईंटला ती यशपालला सुद्धा मारून टाकते। त्यानंतर प्रेक्षकांनो, यशपालचा जीव गेल्यानंतर तिला असं वाटतं की आता मी सुटले, पण नाही प्रेक्षकांनो, इथे आता यशपालकडे त्याचा जुना मोबाईल असतो आणि शोधाशोध करत असताना भूमीला तो जुना मोबाईल भेटलेला असतो, जो जुना फोन तिने प्रशांतकडे दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की प्रशांत, तुझ्या मित्राच्या मदतीने हा फोन चालू कर आणि त्याच्यामध्ये काही व्हिडिओज वगैरे आहेत का ते बघ। रागिनी आत्यांच्या विरोधामध्ये काही पुरावा मिळतोय का त्याबद्दल मला सांग। तेव्हा इथे प्रशांतला ती जबाबदारी देण्यात आलेली असते। त्यानंतर खूप काही गोष्टी घडामोडी भूमीच्या आयुष्यामध्ये घडतात, महाजनांच्या घरामध्ये घडतात आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, फायनली आता भूमी महाजनांच्या घरी परत आली, आकाशकडे परत आली। पण आता अभिजित म्हणजे अगदी अभिजितसारखा दिसणाराच तो व्यक्ती आहे जो भूमीला किडनॅप करण्यासाठी तिच्या मागे पडलेला असतो आणि तेव्हापासून पडलेला आहे जेव्हा भूमी संकर्षणच्या घरी राहत होती तेव्हासुद्धा इथे अभिजितने भूमीला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला आहे। पण आता शेवटीला भूमीच्या ती गोष्ट लक्षात येते आणि ज्या वेळेला इथे आता गणपती बाप्पांचं महाजनांच्या घरी आगमन होतं त्या दुसऱ्या दिवशीच इथे अभिजित पुन्हा महाजन मॅन्शनमध्ये इथे भूमीला किडनॅप करायला येतो। तेव्हासुद्धा भूमीचा जीव वाचतो, पण नंतरला भूमी स्वतःहून किडनॅप होते, कारण तिला बघायचं असतं की मला नक्की किडनॅप करणारा व्यक्ती कोण आहे, कारण तो व्यक्ती अभिजितसारखा दिसतो। या गोष्टीवरती आता भूमीला संशय आलेला असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, भूमी स्वतः किडनॅप होते। तर अभिजितला असं वाटतं की अभिजितने स्वतः तिला किडनॅप केले, पण भूमी मुद्दामूनच स्टोरूममध्ये आलेली असते। तेव्हा अभिजित तिला किडनॅप करून आपल्याबरोबर घेऊन जातो आणि तिला बांधून वगैरे ठेवतो, म्हणतो आवाज नाही करायचा अजिबात, माझ्याबरोबर गुपचूप यायचं। आणि मग आता भूमी स्वतःहूनच जाते, कारण तिला तो व्यक्ती नक्की कोण आहे हे बघायचं आहे। भूमीला किडनॅप केल्यानंतर अभिजित पहिल्यांदा आपल्या चेहऱ्याचा मास्क बाजूला करतो, तेव्हा इथे भूमी अभिजितला बघते, तिला खूप मोठा धक्का बसतो, म्हणजे जणू काही वॉचमनची जी अवस्था झालेली असते तीच अवस्था इथे भूमीची झालेली असते। तेव्हा इथे अभिजित म्हणतो की आता त्या महाजनला फोन करा आणि आता आकाशला फोन केला जातो आणि इथे अभिजित म्हणत असतो की ऐका, भूमी महाजन आमच्या ताब्यामध्ये आहे, जर तुला भूमी हवी असेल ना तर मला 10 लाख रुपये द्यायचे, असं इथे अभिजित आकाशला म्हणत असतो। भूमीला कशा पद्धतीने किडनॅप केले हे आता बघितलं जात असतं, तर एक व्यक्ती तिच्या गळ्याला चाकू लावून तिला आपल्याबरोबर गाडीतून घेऊन जाते हे आकाशला CCTV फुटेजमध्ये दिसत असतं। पण त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमीला बांधून ठेवलेलं असतं आणि 10 लाखाची मागणी केलेली असते। तेव्हा प्रेक्षकांनो, 10 लाख रुपये दिले जातील असं सुद्धा सांगितलं जातं, कारण भूमीचा आवाज आकाशपर्यंत पोचला जातो। भूमी म्हणते काय चाललंय तुमचं, काय करताय तुम्ही? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आकाशला कळतं की भूमीचा जीव धोक्यात आहे। तेव्हा भूमी आता फोन ठेवल्यानंतर अभिजितला म्हणते, 1 मिनिट,
तुम्हाला 10 लाख रुपये हवेत ना? मी तुम्हाला देते 15 लाख रुपये. तुम्हाला पैसे हवेत ना? मी तुम्हाला पैसे देईन. पण तुम्हाला माझ्यासाठी काम करावं लागेल. आता तुम्ही मला सांगा की काय करायचं आहे ते. तुमचं नाव काय आहे? तुमचं नाव अभिजित आहे का? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो की नाही, मी अभिजित नाही आहे. आणि तो आपलं नाव इथे आता भूमीला सांगत नसतो आणि सांगितलं तरी ते वेगळंच नाव असतं. तेव्हा भूमी म्हणते, याचा अर्थ तुम्ही अभिजित नाही. तेव्हा अभिजित म्हणतो, नाही, मी अभिजित नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्ही आमच्या अभिजितसारखेच दिसता. तेव्हा मला तुमच्या मदतीची गरज आहे. कुणाला तरी एक्सपोज करायचं आहे. जर तुम्ही मला मदत केली तर मी स्वतः तुम्हाला 15 लाख रुपये देईन. आणि हे बघा, मला किडनॅप केलं म्हणून तुम्हाला पोलीससुद्धा पकडणार नाही. मी तुमच्यावरती कंप्लेंट होऊ देणार नाही. माझ्यावरती विश्वास ठेवा. हवं तर मी माझ्या बाप्पाची शपथ घेऊन सांगते, पण तुम्ही माझी मदत करायची. आता तुम्ही बघा, तुम्हाला 10 लाख रुपये हवेत की 15 लाख रुपये हवेत? मी तुम्हाला देईन. तुम्ही मला किडनॅप केलेत म्हणजे नक्कीच तुम्हाला पैशांची गरज आहे. मी तुम्हाला देते ना 15 लाख रुपये, आणि अगदी उद्याच देते. पण तुम्हाला माझ्यासाठी एक काम करावं लागणार आहे. तेव्हा अभिजित म्हणतो, काय काम? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की अभिजितच्या मदतीने मी रागिनी आत्यांना सगळ्यांच्या समोर एक्सपोज करू शकते. रागिनी आत्यांचा त्याच्या मृत्यूच्या मागे नक्कीच काहीतरी हात आहे, आणि हेच सांगण्यासाठी यशपाल काका आले होते असं मला वाटतंय. तेव्हाच प्रेक्षकांनो भूमीला आठवतं, प्रशांतला मोबाईल दिलेला आहे, तो सुद्धा रिकवर करण्यासाठी. आणि प्रशांतने सांगितलं सुद्धा होतं की ताई, मला असं वाटतंय की अभिजितच्या मृत्यूच्या मागे त्या रागिनी आत्यांचा हात आहे, रागिनी पटवर्धन यांचाच हात आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता यशपालसुद्धा सारखा रागिनीबद्दल, मला एक सत्य माहिती आहे, रागिनीबद्दल एक सत्य माहिती आहे असं म्हणत होता. हे भूमीला कळतं. आणि तेव्हाच भूमी म्हणते की याचा अर्थ काय असू शकतो? तर प्रेक्षकांनो इथे आता भूमी म्हणते, बोला तुम्ही माझी मदत कराल का? मी तुम्हाला 15 लाख रुपये द्यायला तयार आहे. जर हवे असतील तर उद्याच्या उद्या मी तुम्हाला चेक देऊ शकते. मी खोटं बोलत नाही आहे. मी आता गणपती बाप्पाची शपथ घेतली, त्याच्यामुळे मी तुम्हाला 15 लाख रुपये देणार. फक्त अभिजित, मी तुम्हाला अभिजित म्हणते, तुम्हाला माझी मदत करावी लागणार आहे. अभिजित बनून तुम्हाला माझ्याबरोबर यायचं आहे. तुम्ही याल का? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अभिजित म्हणतो की ठीक आहे, मी करेन तुझी मदत, पण अति शहाणपणा करायचा नाही. आमची नावं सांगून जर आम्हाला अटक करायला लावलीस तर मी तुझ्या घरच्या लोकांना सोडणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. भूमी म्हणते ठीक आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो भूमी तिथून सुटलेली असते. अभिजित तिला सोडतो आणि दुसऱ्याच दिवशी भूमी आता 15 लाखाचा चेक साईन करते आणि ती अभिजितला 15 लाख रुपये हे देणार असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे भूमी आकाशला संपूर्ण सिच्युएशन समजावून सांगते. त्यानंतरला गायकवाड सरांची मदत घेते आणि म्हणते की त्या माणसांना तुम्ही अरेस्ट करू नका, उलट ते लोक आपली मदतच करणार आहेत. तेव्हा भूमी म्हणते, आता प्रशांतला फोन करते. प्रशांतला फोन करते आणि म्हणते, प्रशांत, मी तुला यशपाल काकांचा फोन दिला होता, काय झालं त्याचं? तू सगळं चेक वगैरे केलंस का? तेव्हा इथे प्रशांत म्हणतो, ताई, अगं महत्त्वाची बातमी तुला सांगायची आहे. अगं तुला माहिती आहे का, त्याच्यामध्ये एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये अभिजित खाली पडला आहे आणि त्या रागिनी आत्या आहेत ना, आपल्या पदराने त्याचा गळा आवळत आहेत. अगं असं त्या व्हिडिओमध्ये दिसतंय. ही गोष्ट तुला कधीपासून सांगायची आहे, पण परीक्षा आल्या आणि त्याच्यामध्ये सगळं काही राहून गेलं आणि नंतर तुझा फोनच लागला नाही. बऱ्याच दिवस तुला फोन करत होतो, पण तुझा फोनच लागत नव्हता. त्या दरम्यानच प्रेक्षकांनो भूमी संकर्षणकडे राहायला गेलेली असते आणि त्याने तिचा मोबाईल बंद करून ठेवलेला असतो. त्यामुळे इथे आता प्रशांतचं आणि भूमीचं बोलणं काही होत नाही. पण तेव्हाच इथे प्रशांतला ही महत्त्वाची गोष्ट कळलेली असते की इथे जो व्हिडिओ आता यशपाल काकांच्या मोबाईलमध्ये असतो, तो व्हिडिओ इथे आता प्रशांतने बघितलेला असतो आणि तो भूमीला देखील पाठवलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते, अच्छा, म्हणूनच इथे म्हणजे अभिजितला मारून त्याच्या इन्शुरन्सचे पैसे खायचे होते का रागिनी आत्यांना? कळलं मला आता, संपूर्ण प्लॅनिंगच कळलं. तेव्हा इथे भूमी अभिजितला भेटते, 15 लाखाचा चेक देते आणि म्हणते, हे घ्या चेक, आणि तुम्हाला लवकरच हे पैसे मिळून जातील, अजिबात काळजी करू नका. आणि हे 1 लाख रुपये कॅश, तुम्हाला सगळ्यांना जर जास्तीची गरज असेल तर ही कॅश तुम्हाला तात्पुरती ठेवा. तर प्रेक्षकांनो भूमी इतकी चांगली आहे हे अभिजित आणि त्याच्या संपूर्ण टीमला कळतं.
तेव्हा भूमी म्हणते फक्त मला थोडीशी मदत हवी आहे. ही आहे रागिनी पटवर्धन, तुम्ही हिला ओळखता का? तेव्हा अभिजित म्हणतो की नाही. भूमी म्हणते की तुम्हाला आता हिच्या समोर जायचं आहे, हिला घाबरवायचं आहे, कारण अभिजित आहे ना तो यांचा मुलगा सेम यांच्यासारखाच दिसतो आणि यांनीच त्यांच्या मुलाला मारलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्हाला आता हिला घाबरवायचं आहे आणि हिने जो काही गुन्हा केलेला आहे ना तो त्यांच्याच तोंडून कबूल करून घ्यायचा आहे. तेव्हा इथे अभिजित म्हणतो ठीक आहे, तुमचं काम होऊन जाईल. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अभिजित जाणून बुजून सारखा रागिनीच्या समोर येत असतो. जेव्हा जेव्हा रागिनी अभिजितला बघते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यामुळे प्रेक्षकांनो आता 2-3 वेळा अभिजित सातत्याने रागिनीला दिसत असतो. त्यामुळे इथे आता रागिनी त्याचा पाठलाग करत असते आणि एके दिवशी प्रेक्षकांनो रागिनी अभिजितला गाठते आणि म्हणत असते की अभिजित, तू अभिजित आहेस ना? अभिजित म्हणतो कोण अभिजित? नाही मी अभिजित नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते तूच अभिजित आहेस. तेव्हा प्रेक्षकांनो पण तू जिवंत कसा? अभिजित तू जिवंत कसा? तेव्हा इथे अभिजित म्हणतो का मी जिवंत आहे त्याचं वाईट वाटते का तुला? तेव्हा भूमी म्हणते चल मला तुझ्याशी बोलायचं आहे, प्लीज माझ्याबरोबर चल. आणि प्रेक्षकांनो एका आता इथे रूममध्ये एक गोडाऊनसारखी रूम असते, त्या ठिकाणी आता रागिनी अभिजितला आपल्याबरोबर घेऊन जाते आणि त्याच ठिकाणी प्रेक्षकांनो अभिजितने आता इन्स्पेक्टर गायकवाड, त्यांची संपूर्ण टीम, भूमी, आकाश, त्याचबरोबर अथर्व म्हणजे अगदी पौर्णिमा सकट सगळेजण आजूबाजूला असतात. तिथे जे जे काही घडत असतं ते सगळं आता या लोकांना कळत असतं. कारण प्रेक्षकांनो इथे आता अभिजितच्या जवळ एक छोटासा कॅमेरासुद्धा लावून दिलेला असतो, म्हणजे जे काही आता रागिनी बोलत असते ते सगळं कळणार असतं आणि एक कॅमेरा अभिजितच्या जवळ दिलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अभिजित आणि रागिनी यांचं बोलणं सुरू होतं. तेव्हा रागिनी म्हणत असते अभिजित तू कुठे होतास बाळा? अरे तू जिवंत कसा आधी ते मला सांग, तू माझा अभिजितच आहेस ना? तेव्हा अभिजित म्हणतो का आई, मी जिवंत आहे याचं तुला आश्चर्य वाटते? दुःख झालं आहे तुला, कारण तू मला मारण्याचा प्रयत्न केलास, तुझा डाव फसला म्हणून तुला वाईट वाटते का? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते अभिजित अरे ते चुकून घडलं, खरंच ते चुकून घडलं, मी काहीही केलेलं नाही आहे अभिजित. अभिजित म्हणतो हो आई, वरून पडल्यानंतर मी जिवंत होतो, मला आकाशने मारलं नव्हतंच आई. अगं मी जिवंत होतो, जर तू विचार केला असतास तर मला हॉस्पिटलला घेऊन गेली असतीस, नाहीतरी आकाश आलाच होता ना मला हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी, पण तो येईपर्यंत तू गळा दाबून मला मारून टाकलंस. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते नाही अभिजित, मी खरंच काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अभिजित म्हणत असतो आई खोटं बोलू नकोस, मला सगळं काही माहिती आहे. त्यानंतर इथे तरीसुद्धा मी जिवंत आहे, कारण का तुला माहिती आहे मला बदला घ्यायचा आहे तुझ्याकडून. तेव्हा रागिनी म्हणते काय तू माझ्याकडून बदला घेणार? तेव्हा मी तुला मारण्याचा प्रयत्न केला होता पण जिवंत राहिलास तू. अरे जगून तसंही तू काय करणार होतास? त्या आकाश आणि भूमीने माझी काय अवस्था करून ठेवली होती बघितलंस ना तू? मला घरातून बाहेर काढलं होतं, त्या झोपडपट्टीत मला राहायला मिळत होतं. तेव्हा अभिजित म्हणतो आई अगं पण मीच होतो ना तुझी साथ देणारा, मग तरीसुद्धा तू मला का मारलंस पैशांसाठी? तेव्हा रागिनी म्हणते अरे किती बिकट अवस्था केली होती त्या आकाशने, आपल्याकडे पैसे नव्हते आणि त्यांना धडा शिकवायचा होता. तुला मारून तुझ्या खुनाच्या आरोपाखाली मी त्याला जेलमध्ये सुद्धा पाठवलं होतं. अरे पण तो बाहेर पडला, त्याला किती वेळा मारण्याचा प्रयत्न केला, त्या भूमी आणि आकाशला प्रत्येक वेळेला माझा डाव फसला अभिजित. हे सगळं मी तुझ्यासाठीच तर करत होते रे, पण तू वरून खाली पडल्यानंतर मग माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता, कारण त्या घरामध्ये मला परत जायचं होतं आणि माझ्याकडे एकच पर्याय होता, तुला मारून मला त्या आकाशच्या नजरेमध्ये मोठं बनायचं होतं. आणि मग आकाशला जेलमधून बाहेर काढलं आणि शेवटीला मी त्या घरामध्ये परत गेलेच आणि मी पुन्हा त्या दोघांना खूप मारण्याचा प्रयत्न केला. अरे त्याच्या बदल्यामध्ये आहे ना त्यांच्या जन्मलेल्या मुलीलासुद्धा मी त्यांच्यापासून दूर केलं. हे सगळं मी तुझ्यासाठीच केलं होतं अभिजित, पण मला नव्हतं माहिती की तू जिवंत आहेस म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो अभिजित म्हणतो तुला प्रश्न पडला असेल ना मी जिवंत कसा, मी कसा जगलो? पण प्रेक्षकांनो इथे आता अभिजितने बोलता बोलता तिला सांगितलेलं असतं की मी जिवंत होतो, मी मेलो नव्हतो, मी तिथून गायब झालो. गाडीमध्ये जेव्हा मला ठेवण्यात आलं होतं
तेव्हा तिथून मी गायब झालो आणि निघून गेलो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अभिजितवरती अंत्यसंस्कार झालेच नव्हते, कारण अभिजित जिवंत होता. त्यानंतर इथे रागिणीला त्याबद्दल काहीही माहिती नव्हतं. असं आता अभिजित सगळं इथे क्रिएट करतो आणि सांगतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, रागिणी म्हणते, पण आता तू परत आली आहेस ना, आपण दोघेजणं मिळून त्या आकाश आणि भूमीकडून बदला घेऊ. बरं झालं तू परत आलास. तेव्हा अभिजित म्हणतो, मी इथे आलो आहे, पण तुझ्याकडून सुद्धा बदला घेणार आहे मी. कळलं ना रागिणी पटवर्धन? तेव्हा रागिणी म्हणते, तू बदला घेणार? तू बदला घेणार माझ्याकडून? आणि इथे रागिणी आपली बंदूक काढते आणि पुन्हा इथे अभिजितला मारण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे इन्स्पेक्टर गायकवाड, संपूर्ण त्यांची टीम, हवालदार सगळेजण आतमध्ये येतात आणि आता रागिणीला पकडतात. तेव्हा पौर्णिमा येते आणि म्हणते, आई, आत्तापर्यंत मी आकाश आणि भूमी या दोघांना चुकीचं समजत होते की त्यांच्यामुळे माझा नवरा माझ्यापासून दूर झाला, पण खऱ्या कारस्थानी तर तुम्हीच आहात. तुम्ही इन्शुरन्सच्या पैशांसाठी माझ्या अभिजितचा जीव घेतलात. त्या आकाशच्या घरी परत यायचं होतं, त्याच्या मनामध्ये जागा मिळवायची होती, म्हणून तुम्ही माझ्या नवऱ्याला मारून टाकलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीने संपूर्ण सत्य रागिणीच्या तोंडून जसं वधून घ्यायला सांगितलं होतं तसं इथे आता अभिजितने काम केलेलं असतं. त्यामुळे आकाशलासुद्धा रागिणी कशी आहे हे पुन्हा एकदा विथ प्रूफ भूमीने दाखवून दिलेलं असतं. रागिणीच्या विरोधात खूप पुरावे मिळालेले असतात, कारण तिने स्वतःच्या तोंडाने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते. भूमी आकाशला मारण्यापासून ते इथे दीक्षिताला किडनॅप करण्यापर्यंत आणि त्याचबरोबर अभिजितला मारण्यापासून ते त्याच्या इन्शुरन्सच्या पैशांपर्यंत इथे सगळ्या गोष्टी रागिणीनेच केल्या होत्या. हे पुन्हा एकदा आकाशला कळतं प्रेक्षकांनो. त्याचबरोबर भूमी आणि आकाश यांच्या गाडीच्या अपघातामध्ये तर इथे कोणते प्रकरण असू दे, या सगळ्या प्रकरणांमध्ये जर कुणी मास्टर माइंड होतं तर ते रागिणी होतं. रागिणीने या सगळ्या गोष्टी घडून आणल्या होत्या. हे आता पुन्हा एकदा सगळ्या लोकांना कळलेलं असतं. तर अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, इथे अभिजितने भूमीची मदत करत रागिणीला सगळ्या दुनियेसमोर एक्सपोज केलेली असते. तेव्हा इथे पौर्णिमाला कळतं, माझ्या नवऱ्याच्या मृत्यूमागे रागिणीचा हात आहे. आणि तेव्हा इथे पौर्णिमा येते, रागिणीचं थोबाड फोडते आणि म्हणते की माझ्या नवऱ्याला तुम्ही मारलत ना, आता तुमची जागा जेलमध्ये आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता इन्स्पेक्टर गायकवाड त्यांची टीम रागिणीला अरेस्ट करतात आणि तिच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालेला असतो. खूप केसेस तिच्यावरती लागलेल्या असतात आणि त्यामुळेच इथे रागिणीची रवानगी आता कायमस्वरूपी ही जेलमध्ये झालेली असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, भूमीने आता रागिणीला दिलेल्या वेळेप्रमाणे इथे आता विसर्जनपर्यंत तुमच्या विरोधामध्ये जास्तीत जास्त पुरावे गोळा करणार आणि विसर्जनानंतर तुम्हालासुद्धा या घरातून बाहेर काढणार, असं जे काही भूमी बोललेली असते तो शब्द तिने पाळलेला असतो. रागिणीचं सत्य सगळ्यांच्या समोर आणून तिची रवानगी जेलमध्ये गेलेली असते. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, भूमीने आपलं घर पुन्हा एकदा वाचवलेलं असतं.